नांदेडकरांच्यासाठीचा खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. नरहर कुरुंदकरांनी जमाते इस्लामीच्या 40,000 लोकांच्या सभेमध्ये असा प्रश्न विचारला होता की मला मुस्लिम नसण्याचा हक्क आहे की नाही हे स्पष्ट करा. या संदर्भात आपल्या प्रस्तावनेमध्ये काही कोटेशन्स आलेले आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवतो. असगर अली इंजिनियर यांनी कुराणातील आयातींच्या आधारे असा निष्कर्ष मांडला आहे की कुराण आणि प्रेषित यांनी श्रद्धाहीनांना स्वतःच्या पद्धतीच्या उपासनेचा हक्क प्रदान केला आहे. आता यावर तुमची प्रतिक्रिया, तुमची टीका अशी आहे की इंजिनियरचा हा निष्कर्ष चुकीचा आहे व शेषराव मोरे यांनी केलेली चर्चा तर्कशुद्ध व योग्य आहे. पुढे तुम्ही शेषराव मोरे यांच्या एका निष्कर्षाविषयी म्हटले आहे की मानवाला श्रद्धाहीन राहण्याचा हक्क अल्लाने प्रदान केलेला नाही. या शेषराव मोरे यांच्या विश्लेषणास आम्ही सहमत नाही. आमचे म्हणणे असे, म्हणजे तुमचे म्हणणे असे आहे की मानवाला श्रद्धाहीन राहण्याचा हक्क आहे, मात्र त्याचे जे परिणाम होतील त्यासाठी ते स्वतः जबाबदार राहतील. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेला व त्या घटनांतर्गत कायद्यांना न मानण्याचा हक्क भारतीय नागरिकांना असला तरी त्यांनी जरी घटना वा कायदे मानले नाहीत तर तो शिक्षापात्र गुन्हा ठरतो. अशा स्वरूपाचे श्रद्धाहीन राहण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आमचा प्रश्न असा आहे की म्हणजे इस्लामनुसार प्रत्येकाला आपापला धर्म वा उपासना पाळण्याचे स्वातंत्र्य आहे, हा इंजिनियरचा निष्कर्षही आपल्याला मान्य नाही, आणि श्रद्धाहीन राहण्याचा हक्क नाही हा शेषराव मोरे यांचा निष्कर्षही आपल्याला मान्य नाही. तेव्हा तुमची नेमकी भूमिका काय आहे? माझी नेमकी भूमिका अशी आहे, इहलोकामध्ये जसं समजा एखादा धर्म आहे, त्या धर्माचे काही तत्व आहेत. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांशी आमची बोलणी झाली होती. मी त्यांना विचारलं की बाबा काय तुमचे तत्वच काय? तर म्हणजे ब्राह्मणाशिवाय बाकीचे सगळे लोक आमच्या धर्मामध्ये येऊ शकतात. म्हणलं असं का? हां, महात्मा फुलेंनी सांगितलं चंद्र सगळ्यांच्या करता एक आहे, सूर्य एक आहे, सगळं एक आहे, पाऊस सगळ्यांच्या करता एक आहे, धर्म सगळ्यांच्या करता एक असतो. तुम्ही ब्राह्मणाला का प्रवेश येत नाही? तुम्हाला माहीत नाही म्हणे, अत्यंत बदमाश लोक असतात, त्यांना आमच्या धर्मामध्ये प्रवेश नाही. अशी परिस्थिती जी आहे ना, एका धार्मिक तत्त्वज्ञानाची त्यांनी मांडली. हा विषय मी का सांगतोय तुम्हाला की मी जो तत्त्वज्ञान सांगितलेला आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण येऊ शकत नाही, हा त्या धर्माचा नियम आहे. धर्माने हे सांगितलेलं आहे की जो श्रद्धाहीन आहे त्याला मी त्याचा निर्माता आहे, मी त्याला अन्नपाणी देतोय, त्याने माझीच आज्ञा पालन करायला पाहिजे. तो जगामध्ये करत नसेल तर न करू दे, त्याला जगामध्ये आज्ञा न पालन करण्याची मुभा आहे, परंतु आखिरतमध्ये मी त्याला शिक्षा करणार, हा त्याचा मुख्य आशय आहे. मी तुम्हाला आत्ताच कुराणामधून जे वाचून दाखवलं त्याचा आपण संदर्भ लिहून घ्या. सूरे युनूस आणि आयत नंबर 100 आणि 109 ह्या आयतीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की धर्माची सक्ती कोणावरही करता येत नाही, आणि ज्याला जो विचार पटत असेल त्याने ते इहलोकामध्ये करायचं. इव्हन इस्लामी शासन असेल, पूर्ण राज्य इस्लामचं असेल, तरी इस्लामिक स्टेटमध्ये इस्लामिक स्टेटचा खलिफा एखाद्या व्यक्तीला सांगू शकत नाही की तू इस्लाम स्वीकार करच कर, नाही केला तर तो शिक्षा देऊ शकत नाही, कारण तो शिक्षा देण्याचा अधिकार अल्लाहचा आहे आणि इहलोकामध्ये नाही, परलोकामध्ये आहे. हा म्हणजे माझा मुख्य सूत्र आहे, आणि त्याच्यानुसार काय विवेचन आले ते मी तपासून बघतो. शेवटचे 1-2 प्रश्न राहिलेले आहेत श्रोत्यांसाठी. समदानी साहेब, हा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे. बरोबर. हां, प्रश्न आहे कलकत्ता कुराण पिटिशनबद्दलचा. श्रोत्यांना विनंती आहे की हा प्रश्न काळजीपूर्वक ऐका, तर तुम्हाला उत्तर समजून घेता येईल. 1986 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयात कुराणासंदर्भात एक प्रकरण गेलं होतं. त्याला कलकत्ता कुराण पिटिशन असं संबोधलं जातं. त्यात केंद्राच्या गृहसचिवानं शपथपत्र दिलं होतं. ते जे शपथपत्र आहे ते मी उद्धृत करतोय. केंद्रीय गृहसचिवाने उच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्रात असं म्हटलं होतं, मी शपथपूर्वक सांगतो की कुराण हे ईश्वरी पुस्तक आहे, त्यामुळे पृथ्वीवरील कोणतीही शक्ती कुराणासंबंधात निर्णय देऊ शकत नाही आणि कोणत्याही न्यायालयाला त्या संबंधात निकाल देण्याचा अधिकार नाही. कुराणातील शब्द न शब्द अपरिवर्तनीय आहेत. हे केंद्रीय गृहसचिवाचं शपथपत्र आहे बरं का. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निकालात असं म्हटलंय, कुराण हे ईश्वर निर्मित असल्यामुळे त्यातील धर्म, शिकवण, तत्वज्ञान व कायद्याची तत्वे ही देखील ईश्वर निर्मित आहेत.
कुराण ही इहलौकिक शक्तीची निर्मिती नाही. न्यायालय कुराणासारख्या पवित्र ग्रंथाबद्दल निकाल देऊ शकत नाही असं कलकत्ता कुराण पिटिशनमध्ये म्हटलं होतं. पण आता उच्च आणि सर्वोच्च न्यायालय कुराणाचा स्वतः अर्थ काढू लागले आहेत. कुराणातील अमुक अमुक आज्ञा अन्यायकारक आणि घटनाविरोधी आहेत असं आपण आता बघतोय, म्हणू लागले आहेत. आपणाला यापैकी कोणत्या न्यायालयाचे निकाल इस्लामनुसार योग्य वाटतात? भारतामध्ये जोपर्यंत मुसलमान आहेत तोपर्यंत त्यांनी घटनेला स्वीकारलेलं आहे. भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घटनेचा स्वीकार ज्या लोकांनी केला ते सगळे मुस्लिम्स होते. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे ऋणी कशामुळे आहोत की त्यांनी अशा तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत की प्रत्येक जण अत्यंत समाधानाने त्याच्यामध्ये जगू शकतो. तर आमच्या तरतुदीनुसार समजा मशिदीमध्ये अजान देण्याचं प्रकरण आहे, त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो, हरकत नाही. तर त्रास होत असेल तर आम्हाला ते भोंगे काढून टाकणे क्रमप्राप्त आहे. आम्ही दुसऱ्याला त्रास देऊन आमची उपासना करू शकत नाही, हा सुद्धा कुराणामध्येच आलेला भाग आहे. म्हणून आम्ही न्यायालयाचे असे सगळे आदेश मान्य करू, परंतु ज्या ज्या आदेशामुळे आमचं जीवन सुसह्य राहणार नाही अशांचा विरोध करत राहू, शासनाला मागणी करत राहू किंवा तुम्ही हे कायदे परत घ्या, आम्हाला त्याच्यामुळे त्रास होत आहे असं मी शासनाला सांगू. परंतु ज्या ज्या ठिकाणी लोकांना त्रास आणि अडचण होत आहे त्या त्या ठिकाणी अडचणी दूर करणे, लोकांना रस्ता, आता उदाहरण सांगतो, बऱ्याचशा मशिदी जे आहेत ना मुख्य रस्त्यावर आलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, जमात इस्लामीमध्ये मी पहिल्यांदा हा प्रश्न ठेवला की हे बघा, आपलं म्हणणं काय आहे, लोकांच्या करता आपण त्रासदायक जी बाबी आहेत दूर करायच्या पाहिजे. आपण लोक ॲक्सिडेंट्स व्हायलेत, लोक मरायलेत, आपण मशीद पाडून टाकू आपण आणि बाजूला बांधू. त्यांनी सांगितलं तत्वतः कुराणनुसार हदीसनुसार तुमचं म्हणणं बरोबर आहे. सौदी अरबमध्ये पण याच पद्धतीने अंमल केला जातो, परंतु येथे जर आपण असं पुढाकार घेऊन केलं ते सगळे मुसलमान आपले शत्रू होतील, नाहीतर भांडण नाही उपचार सुरू होईल. म्हणून चूप बसतो आम्ही. परंतु आमची भूमिका हीच आहे, मशीद जरी असेल, लोकांना त्रास होत असेल ना पाडून टाका, काय हरकत नाही. आम्ही जे हायकोर्टचे जे निकाल आहेत ते मान्य करू. समदानी साहेब, आज प्रजासत्ताक दिन आहे. मला सांगा, भारताची राज्यघटना आणि कुराण या दोन्हीमध्ये ज्या ज्या ठिकाणी विरोध होईल त्यापैकी श्रेष्ठ काय मानायचं? कुराण. 100% मी कुराणला मानणार. आता मुसलमान देखील जे प्रामाणिक असतात ना त्याचं कारण सांगतो. म्हणजे भारताशी फार निष्ठा आहे म्हणून मुसलमान प्रामाणिक नाही. आम्हाला काय वाटते, दारू पिऊ नये का? कुराणाने सांगितलेलं आहे, शासनाने सांगितलं आहे, हे आम्ही नाही मानत. चोरी करू नये, चांगली गोष्ट आहे, कुराणाने सांगितले चोरी करू नये म्हणून करू नये. शासनाने सांगितले चोरी करणे गुन्हा आहे म्हणून तो करत नाही. शासनाला तो वाटेल त्या पद्धतीने डाश देऊ शकतो, परंतु त्याच्या मनामध्ये जी भीती आहे ती अल्लाची आहे. भारतामध्ये जितके मुसलमान गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत ते भारताच्या कायद्यामुळे नाही तर कुराणाच्या शिकवणीमुळे वागत आहेत, असा माझा स्वतःचा सिद्धांत आहे. समान नागरी कायद्याचा आता खूप चर्चा चालू आहे, आपली काय भूमिका आहे नेमकी समान नागरी कायद्याबद्दलची? तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. समान नागरी कायद्यामध्ये बाकीचे सगळे कायदे सगळ्यांना समानच आहेत. 2-3 बाबी आहेत, त्याच्यापैकी एक आहे लग्न विवाह, दुसरा आहे घटस्फोट, तिसरा आहे प्रॉपर्टीची वाटणी. हे फक्त ज्यांना सगळ्यांचे सारखे व्हावेत असा जो प्रयत्न आहे त्याला म्हणतात समान नागरिकत्व. मित्र हो, ह्या समान नागरिकत्वामध्ये मुसलमानाची प्रॉपर्टी, समजा माझ्या वडिलांचं निधन झालेलंच आहे, मी आहे आणि माझी एक बहीण आहे, आम्ही दोघे आहोत, तर 3 लाखाची प्रॉपर्टी आहे. 3 लाखाच्या प्रॉपर्टीची वाटणी अशी होते कुराणानुसार, मला 2 लाख आणि माझ्या बहिणीला 1 लाख. तुम्ही म्हणाल की असमानता आहे. बरोबर आहे, ही असमानता कशामुळे तुम्हाला वाटते आहे? तुम्हाला बाकीचा सिद्धांत माहीत नाही. बाकीचा सिद्धांत कसा आहे? मुस्लिम पुरुषावर आपल्या पत्नीच्या संगोपनाची, त्याच्या रोटी कपडा मकान ह्या सगळ्यांची संपूर्ण जबाबदारी आहे. एखाद्या पुरुषाने, मुस्लिम पुरुषाने एखाद्या मुस्लिम स्त्रीशी विवाह केला तर पहिली जबाबदारी त्याची काय आहे? त्याने आपल्या पत्नीला असं घर घेऊन द्यावं ज्याची कुलूप किल्ली त्या बाईच्या हातामध्ये असेल, पत्नीच्या, आणि तिला अप्रिय असलेली कोणतीही व्यक्ती त्या घरात प्रवेश करू शकणार नाही. सासू असेल, दीर असेल, सासरा असेल, मित्र असेल, कोणीही असू दे, एनीबडी, तिच्या अधिकारामध्ये त्याची कुलूपकुली राहील. मग ते घर झोपडपट्टीचं असू दे, टीन शेड असू दे, RCCचं कसंही असू दे, परंतु त्या घरावर तिचा जो हक्क आहे तो अबाधित आहे. म्हणजे तुमच्या आईला, म्हणजे त्या बायकोच्या सासूला जर त्याच्यात राहायचं असेल तर त्यांनी मिळतं जुळतं घ्यायचं, आनंदाने राहायचं असेल हरकत नाही. कोणीही बाई जी आहे ना, आपल्याला त्रास नसेल तर अशी वेगळी राहू इच्छित नाही. जेव्हा त्रास सुरू होतो तेव्हाच ती मागणी होते. म्हणजे पहिला हक्क हा आहे स्त्रीचा इस्लामनुसार. दुसरा काय आहे? तिला त्याच दर्जाचे कपडे मी प्रोव्हाइड करायला जबाबदार आहे.
मी कोट घालवला 5,000 रुपयाचा आहे इटालीचा, ठीक आहे. माझी पत्नी म्हणते मला 2,000ची साडी घालतो, नाही नाही मला पण 5,000 पाहिजे. समजा मी मान्य केलं नाही, ती नांदेडच्या कोर्टामध्ये त्या पर्सनल लॉनुसार जाऊ शकते आणि सांगू शकते हा माणूस 5,000चा कोट स्वतः घालतो आणि मला 2,000ची साडी घेऊन देतो, मला तुम्ही बाकीची 3,000 मिळून द्या. कोर्ट ऑर्डर करेल, संधानी साहेब 3,000 आवडतो त्याला परत. हे नांदेडच्या कोर्टामध्ये असा आदेश मिळण्याची जी तरतूद आहे ती मुस्लिम पर्सनल लॉनुसार आहे. हा आमचा व्यक्तिगत काय आहे. तिसरी गोष्ट कोणती आहे, एक झालं तिला निवारा, दुसरं झालं कपडे, अन्न. तुम्हाला वाटेल की मी सगळं आणून दिले, गहू आणले, तांदूळ आणले, अमुक आलं ढमुक आलं, सगळं आलं, चल स्वयंपाक कर बाई, खाय तू आणि मी मिळून खाऊ ना. ती एखाद्या वेळेस म्हणू शकते मला हनफी थॉट ऑफ स्कूलप्रमाणे शिजवलेलं तयार अन्न खाऊ घालण्याची तुझी जबाबदारी आहे. मी इथे बसेन, आण सगळं आण, पोळी आण, आमाकडनं. जेवण करत असताना पत्नीच्या तोंडामध्ये एखादा घास प्रेमाने घालणे हा हनफी मसलकचा भाग आहे. म्हणजे इतक्या प्रेमाने आणि आदराने तिला खाऊ घालावं लागते. मित्र हो, हे सगळं करत असताना पैसा लागतो की नाही, अशी जबाबदारी पुरुषावर टाकलेली असल्या कारणाने त्या बाईला आपल्या बापाच्या प्रॉपर्टीमधून निम्मा वाटा दिलेला आहे. कारण तिची सरबराई करण्याकरता तिचा हजबंड आहे, येणार आहे तिला, परंतु ह्या व्यक्तीला स्वतःचा याने आपल्या पत्नीचा सांभाळ करायचा आहे. म्हणून शरीयतने असं म्हटलेलं आहे की भाऊ आणि बहीण यांच्यापैकी जर त्यांचा बाप निवर्तला असेल तर भावाला 2 लाख दुप्पट आणि बहिणीला 1 ही असमानता आहे. परंतु त्या असमानतेमागचं कारण ते आहे. ही आहे आमच्या पर्सनल लॉची अवस्था. जर कॉमन सिव्हिल लॉ झाला तर तुम्ही काय म्हणाल, बरोबर दे, चल तू 1.5 लाख घे, त्याला 1.5 लाख दे. याच्यामुळे काय होईल की ज्या तरतुदी कुराणामध्ये करून ठेवलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध आम्हाला वागावं लागेल. म्हणून मुसलमानांचा मुस्लिम पर्सनल लॉ किंवा कॉमन सिव्हिल कोडला विरोध जो आहे तो या कारणास्तव आहे. आपण विचार करा ह्या गोष्टीचा हिंदू समाजावर, राष्ट्रावर काय विपरीत परिणाम होणार आहे. माझ्या वाटणीने माझी पत्नी खुश आहे, मी खुश आहे. एखाद्या माझ्या हिंदू बांधवाला किंवा देशाला ह्या गोष्टीमुळे काय त्रास होतोय बाबा, काहीच त्रास नाही. मग तुम्ही ज्या समाजाचा अजिबात तुम्हाला त्रास नाही ती बाब आणता कशाला मध्ये, हां हे कशाला करता तुम्ही. जी कामे तुम्हाला करायची आहेत कॉमन सिव्हिल कोड ऐवजी घटनेने तुम्हाला सांगितलेली ती कामे तुम्ही करायला तयार नाही आणि तुम्ही करता जे काम करण्यामुळे एखादा समाज दुखावतो आहे, त्याच्या कुराणाच्या विरुद्ध जावं लागत आहे, ते काम करता. अशा तऱ्हेची छळवणूक शासनाकडून होऊ नये किंवा संघटनांच्याकडून होऊ नये ही मुसलमानांची माफक अपेक्षा आहे. नांदेड हा प्रदेश म्हणजे प्रश्नांची पिलं डोक्यात असणाऱ्यांचा प्रदेश आहे. असंख्य प्रश्न आहेत, बुद्धिजीवी लोक आहेत, बिलकुल बुद्धिजीवी लोक आहेत. या आपल्या मुलाखतीला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे शेषराव मोरे यांचा मुस्लिम मनाचा शोध हा ग्रंथ. या ग्रंथाच्या निमित्तानं तुमचा संबंध आला आणि बाकी सगळी आपण या मुलाखतीपर्यंत आलो. आत्ता तुमच्या परिचयामध्ये पण उल्लेख झाला आणि आम्हाला हे नांदेडकरांना माहिती आहे की तुमच्यामुळं त्यांचा तो ग्रंथ प्रकाशित होऊ शकला. शेषराव मोरे सातत्यानं त्याबद्दल तुमचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत असतात. मुस्लिम मनाचा शोध हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाबद्दल तुम्हाला थोडक्यात काही सांगायचं आहे का, या ठिकाणी काय आहेत. मुस्लिम मनाचा शोध वस्तुनिष्ठपणे लिहिलेला असा ग्रंथ आहे की जो एखाद्या मुसलमानाने एका हिंदू व्यक्तीला इस्लामचा परिचय करून देण्याच्या लायकीचा आहे. बुद्धिजीवी वर्गाला इतक्या चांगल्या तऱ्हेने आणि सोप्या पद्धतीने त्यांनी इस्लाम समजावून सांगितलेलं आहे आणि त्याचे बरे आणि वाईट दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. असं नाही की त्याच्यामध्ये फक्त सगळं इस्लामची तारीफच आहे. इस्लाम जसा आहे तसा त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यामधला सेक्युलरिझम प्रकरण 8 जो आहे ना तो प्रकरण 8 हा इस्लामवर टीका करणारा आहे. पण तरी मी काय म्हणतो हरकत नाही, जी टीका म्हणजे साधार आहे ती आपण मान्य करायला पाहिजे ना. म्हणजे जसं आपण सिव्हिल लॉच्या बाबत सांगितलं तशी टीका आहे त्याच्यामध्ये, परंतु ती टीका आपण सहन करणं शिकायला पाहिजे ना. आपण एका प्लुरल सोसायटीमध्ये जगतो, आपल्या बरोबरीला विभिन्न दुसरे समाज आहेत, जैन समाज आहे, हिंदू समाज आहे, ख्रिश्चन्स आहेत, अमुक आहे ढमुक आहेत. या सगळ्यामध्ये आपल्याला निभाव जर करून घ्यायचा असेल तर आपल्याला कशा तऱ्हेचं सेक्युलरिझम स्वीकारायला पाहिजे हे पण मुसलमानांना शिकलं पाहिजे ना. ते काय म्हणतात सेक्युलरिझमचा प्रचार त्यांनी हिंदूंच्या करताही केलेला आहे आणि मुसलमानांच्या करताही केलेला आहे. अडचण कशी आहे की सावरकरांनी जो सेक्युलरिझम मांडला त्यांचं म्हणणं काय होतं, हिंदूंच्यावर अन्याय नको, दुसऱ्यांचं तुम्ही ज्यांना भलं करा
पण आमच्यावर अन्याय करू नका, हे त्यांचं म्हणणं अतिशय तर्कसंगत होतं सावरकरांचं. पण मुद्दा कसा आहे, सावरकरांनी ज्या हिंदूंच्या कल्पनांना छेद दिला, जसं त्यांनी सांगितलं की गाय उपयुक्त पशु आहे, समुद्र पार करून गेल्याने आपला धर्म संपतो असं जे म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे, तुम्ही जा, बाहेरच्या देशामध्ये जा, शिका वगैरे वगैरे. किंवा तुमचे जे बाकीचे व्रतवैकल्य आहेत, संकल्प आहेत, अमुक आहे ठमुक आहेत, ह्या सगळ्यावर त्यांनी टीका केली. आणि त्या टीका केल्यामुळे झालं कसं माहिती का, जो हिंदू धर्म म्हणजे परंपरेने आलेला आहे त्या लोकांना काय वाटलं, अरे या माणसाने आपलं काही ठेवलंच नाही ना, म्हणजे आपल्याला निधर्मी बनवतोय हा, आपल्या धर्माची कोणतीच बाब ठेवायला तयार नाही. तसं जमात इस्लामीच्या बाबत नाही झालेलं आहे. जमात इस्लामीमध्ये काय म्हटलेलं आहे, जे जे प्रवाह चुकीचे आलेले होते इस्लाममध्ये, तसं दर्ग्यावर जाणे, अमुक करणे तमुक करणे, त्याचा सडकून जमात इस्लामीने विरोध केला. परंतु त्यांनी इस्लाम काय आहे, नेमका धर्म काय आहे, तुम्ही चुकला कुठे आहात हे दाखवलं. सावरकरांनी हिंदू धर्म खरा काय आहे आणि खोटा कोणता आहे हे दाखवलं नाही. म्हणून जे आहे ना, लोकांच्या मनामध्ये सावरकरांच्या बाबत ती आत्मीयता निर्माण झाली नाही, जी आत्मीयता मौलाना मौदुदीच्या विषयी मुसलमानांच्या मनामध्ये निर्माण झाली. काम दोघांचं सारखंच आहे, परंतु त्यांच्याकडे जे आहे ना तोडगा नव्हता, हे नाही करायचं ते नाही करायचं, अमुक नाही तमुक नाही करायचं, काय फक्त एक राजकीय दृष्ट्या हिंदूंच्या हक्कांचं संरक्षण करावं हे त्यांचं म्हणणं होतं. झालंच होतं ते. अजून काय पाहिजे तुम्हाला, सत्ता तुमच्या हातामध्ये होती, मेजॉरिटी तुमची होती, सगळं झालंच होतं. आणि सावरकरसारखा सच्चा आणि इमानदार माणूस तुम्हाला मी सांगतो राजकारणामध्ये फार दुर्मिळ आहे. त्या माणसाने सांगितलं होतं की ठीक आहे बाबा, जितकी ज्यांची लोकसंख्या आहे त्यांच्या प्रमाणात तुम्ही त्यांना वाटा द्या, ह्यापेक्षा जास्त संयुक्तिक आणि न्याय्य काय मागणी असू शकते. म्हणून मला सावरकरांच्या विषयी जे आहे ना आदर जो आहे तो यामुळेच आहे की तो माणूस एखाद्या पर्टिक्युलर धर्माचा द्वेष्ट नव्हता, मुस्लिम द्वेष्ट तर अजिबात नव्हता. फक्त त्याचं म्हणणं कसं होतं की मुसलमानांचा अनुनय करण्याकरता त्यांना जास्तीचं देऊ नका, इतकं जास्त देऊ नका की हिंदूंचं नुकसान होईल. अशा तऱ्हेच्या समन्वयाची त्यांची भूमिका होती, ती आमच्या मुसलमानांना पण माहीत नाही, मला ती समजली. आणि म्हणून मी सावरकरांच्या लिखाणाच्या माध्यमाने माननीय मोरे साहेबांच्या जवळ आलो. म्हणजे सावरकरवादी ठीक आहे, असं म्हटलं काय जवळपास त्यांचा बुद्धिवाद. हां, जवळपास 2.5 तास आपण हा बुद्धिसंवाद साधतो आहोत. मी चिरडे सरांना विनंती करतो की त्यांनी मुलाखतीच्या शेवटाकडे जावं. हा माझा जवळपास शेवटचाच प्रश्न असेल. अनेकांनी चिठ्ठ्या पाठवल्या, मेसेज केले, मेल्स केले, तलाकच्या बद्दलची माहिती लोकांना जाणून घ्यायची आहे, सुन्नता मुसलमान काय करतात याची माहिती जाणून घ्यायची आहे, शियापंथी म्हणजे काय, सुन्नीपंथी म्हणजे काय, बरीच लोकांना उत्सुकता आहे. या सगळ्या डिटेल्समध्ये मी जाणार नाही. आता हा माझा शेवटचा फक्त प्रश्न आहे की इथं जमलेले जेवढे श्रोते आहेत या श्रोत्यांना आपल्याला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगा, यानंतर ही मुलाखत संपेल. शेवटच्या संवादासाठी मी निमंत्रित करतो समदानी साहेबांना. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की कृपया मुसलमानांच्या विषयी गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही इस्लाम खरा काय आहे हे तुम्ही कुराण आणि हदीसचा अभ्यास करून समजून घ्या. मराठीमध्ये कुराण उपलब्ध आहे, हा ग्रंथ मराठीमध्ये उपलब्ध आहे. जमात इस्लामीच्या कार्यालयातून तुम्हाला याच्या प्रती मोफत देखील मिळू शकतात. आणि तुमची जी काही विचारसरणी आहे की तुमच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या तुम्ही खऱ्या इस्लामचा अभ्यास करून बनवा, माझ्या याच्या त्याच्या म्हणण्यावरून नाही. आणि असंच काम प्राध्यापक शेषराव मोरे साहेबांनी त्यांच्या पुस्तकात केलेलं आहे. म्हणून आपल्याला जर समजा कुराण वाचायला किंवा हदीस वाचायला मिळत नसेल तर आपण त्यांचा जो ग्रंथ आहे मुस्लिम मनाचा शोध हा वाचा. आपल्याला सगळा वस्तुनिष्ठपणे इस्लाम समजून येईल, मुसलमानांचं कुठे चुकतं आहे आणि मुसलमानांनी काय करायला पाहिजे याची आपल्याला जाणीव होईल. त्याच्यानंतर आपला काही जो काही बिहेवियर असेल तो बदललेला असेल. जमात इस्लामी हिंदू आणि मुसलमान ह्यांच्यामध्ये तेढ निर्माण करू इच्छित नाही. राष्ट्रीय एकात्मता हा जमात इस्लामीचा हेतू आहे. त्याचं काय कारण आहे, त्याचा हेतू धार्मिक आहे. जमात इस्लामीला असं वाटते की माझ्याविषयी चिरडेंच्या मनामध्ये राग असेल, कुराणाला हातच नाही लावणार. मी आणि यांच्यामध्ये प्रेम असेल तर तो कमीत कमी घेऊन वाचेल तरी काय आहे काय नाही. गैरसमज दूर झाले की मग जे लोक असतात ते एकमेकांच्या जवळ येतात आणि मग आपापल्या विचारांचं म्हणजे देवाणघेवाण होते. हा त्याच्या मागचा हेतू आहे. म्हणून मला सर्व म्हणजे बांधवांना अशी विनंती करायची आहे की आपण कृपया जमात इस्लामीकडून लिटरेचर घ्या, पुस्तके घ्या किंवा कुराणाची प्रत घ्या. ती कोणतेही जी भाषा तुम्हाला येत असेल, हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू, त्या भाषेमध्ये आपण त्याचा अभ्यास करा आणि आमच्याविषयी मते बनवा. धन्यवाद. मुलाखत संपलेली आहे असं म्हणणार नाहीत आपण. ह्याचं कारण मला वाटतं मुलाखतींचा दौर आता चालू होईल.
जे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत ते प्रश्न तुमच्याकडनं समजून घेण्यासाठी लोक जे आहेत ते तुमच्याकडे येत राहतील. मी विनंती करतो कुंभार सरांना की त्यांनी पुढच्या उत्तरोत्तर रंगत गेलेली ही मुलाखत आपणा सर्वांना इस्लाम समजून घ्यायला पुरेशी सहाय्यभूत ठरेल.